हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे खूप मस्त असणार। आज ना मी थोडं बाहेर आली आहे, तुम्हाला नक्की समोरच्या व्हिडिओमध्ये कळेलच की मी कुठे आली आहे। सो त्याआधी आम्ही सगळे मिळून नाश्ता वगैरे केलं आणि बघा मग आम्ही काय काय करतो समोर। आणि व्ह्यू पण खूप मस्त झाला होता, तसाच पाऊस पण खूप भयंकर आला होता, तुम्हाला नक्की दिसेलच, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आम्ही हॉटेल शिवारला गेलेलो, कारण तिथे ना आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचं होतं। आम्ही बर्थडे विसरून गेलो होतो, सो ताई पण अवेलेबल नव्हती, त्यामुळे मग सगळे इथंच मिळून आम्ही बर्थडे सेलिब्रेट केलं, जेवण वगैरे केलं, तुम्हाला नक्की समोर कळेलच। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। आम्ही सगळे ना वेळेवर टाईमावर पोहोचलेलो होतो। फक्त हे 2 कॅन्डिडेट आहे ना, केक घेऊन यायलाच खूप टाईम लावलेला, 10 मिनिट म्हणता अर्धा तास लावलेला होता। सो आम्ही केक वगैरे कट केला आणि मग जेवणाचा ऑर्डर घ्यायला बसलो। एक कदम तो आगेच राहते म्हणा। अबे तो दाखवायला लागत का बघा का याने सांगला मी नाही पाहिजे तुम्हाला एवढा वेळ ते बघवलं नाही, जास्त तर बर्थडे त्याच्यातूनच बघतो आणि विश करतो। मला आठवण गेली होता, ठीक आहे, इकडे पाहिजे मी ऑफिस बंद करून आधी खरं सांगितलं बोललं सिक्रेट माहित होतं दिवसच 12 वाजेच्या पहिले गेलो ना। फोन केला असता तरी आम्हाला माहितीच होतं। मग आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे आटपलं। गावठी चिकन, भाकर, जिरा राईस असं आम्ही ऑर्डर केलेलं होतं। सो सर्व्हिसिंग थोडं आम्हाला आवडलेलं नव्हतं, म्हणजेच ना त्यांनी लक्ष नव्हते देत तेवढे। सो इथे लेडीज भाकर्स वगैरे बनवत होते, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मग सगळे आपापल्या वेळेला गेले आणि मी ना इथं झाडं बघत होती, तुम्ही बघू शकता। मम्मीसाठी मम्मी बोलली मला की येताना झाडं घेऊन आण, तर जास्वंद आणखी गुलाब मी घेऊन आलेले घरी। ऑरेंज नहीं, पीला वाला, ये इधर है ना, पीला वाला गुलाब। झाडं घेताना मला वाटत होतं की पाऊस नाही येणार, पण ॲक्च्युली तसं नाही झालं। बघा किती भयंकर पाऊस येत आहे। तर मी ना खूप भिजले होते, डोकं नाही भिजलं पण कपडे वगैरे पूर्ण भिजले। मग मी घरी आले। सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।